माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा आज संपूर्ण दिवस कल्याण लोकसभेचा दौरा आहे। त्यांचं आगमन हे कल्याण लोकसभेमध्ये झालेलं आहे। शिवसैनिक असतील, कल्याण डोंबिवली मधील नागरिक असतील यांनी मोठ्या आनंदाने उत्साहाने त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे। आणि आता या दौऱ्याची सुरुवात होऊन आता या नेवाळी फाट्याला काही शाखांच्या ते भेटी घेतील आणि त्यानंतर प्रत्येक शहरामध्ये अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, पुढे कल्याण ग्रामीणमध्ये दिवा असेल, कळवा असेल, मुंब्रा असेल, या सगळ्या विविध शाखांच्या ते भेटी घेणार आहेत। इकडच्या स्थानिक शिवसैनिकांसोबत बोलणार आहेत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब, राजन विचारे साहेब हे देखील आहेत आणि त्यामुळे सगळ्या शिवसैनिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। लोकसभेची काही तयारी आहे नाही, हा बघा, कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा गेली अनेक दशकांपासून बालेकिल्ला राहिलेला आहे। शिवसेनेला अनेक लोक सोडून गेले, पण त्यानंतर सुद्धा शिवसेनेने जो उमेदवार दिला तो कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी त्याला भरघोस मताने निवडून देखील दिलेले आहे। आणि त्यामुळे लोकसभेचं आता जवळपास 3 महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत। प्रत्येक लोकसभेतच शिवसेनेची तयारी ही सुरू आहे। उमेदवार कोण असेल, काय असेल हा नंतरचा विषय, तो काय आता महत्त्वाचा नाही। पण उद्धव ठाकरे साहेब आज येतील, सगळ्या आमच्या शिवसैनिकांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील, हे महत्त्वाचं। माजी आमदार सुभाष भोईर जे आहेत ते या स्वागतासाठी नाही आहेत, बॅनरवरती त्यांचे फोटो आहेत, मात्र ते दिसून येत नाही। मला कल्पना नाही। भोईर साहेबांचे तुम्ही म्हणाला तसं मी देखील पाहिलं, त्यांनी देखील स्वागताचे बॅनर लावलेले आहेत, उपस्थित आहेत। मी आता तुमचं हे झाल्यावर एकदा फोनवर बोलून घेतो। आपण जर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या दौऱ्याचं स्वागत केलंय, मात्र आमच्या त्यावेळेस त्यांनी दौरे केले असते तर 7-7 तास घालवायला लागले नसे अशी टीका केली। यावरती आपण त्यावेळेस अनेक दौरे झालेले होते आणि त्यांच्या दौऱ्यांमुळेच या मतदारसंघाशी काडी मात्र संबंध नसताना ते निवडून आले, हे आता ते विसरलेत। ठीक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सफाई अभियानादरम्यान दौरे करावे, मात्र साफसफाईकडेही करावी अशा प्रकारची टीका केली नाही, उद्धव साहेबांनी राजकारणात जो काही चिखल झालेला आहे त्याची साफसफाई करण्याकरताच हा दौरा हाती घेतलेला आहे। नेवाळी नाक्यावरती पण या ठिकाणी आपण शाखा उघडतो, एकंदरीत या ठिकाणी कशा प्रकारची ताकद असणार आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण काय नेमकी नाही, मी म्हणालो ना, हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघ हा गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेला आहे। इकडच्या ग्रामपंचायती असतील, इकडची महापालिका असेल, हे सातत्याने त्या सगळ्या लोकांनी आम्हाला शिवसेनेला निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांची, शिवसैनिकांची बोलण्याकरता उद्धव साहेब येत आहेत। थोड्याच वेळात ते येतील आणि ते बोलतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।